आभाळ आपलं आपलं आभाळ आपलं आपलं बोलणारा बोलतो चालणारा चालतो वाट सरताही सरेना किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं आभाळ आपलं आपलं अंजू तू थोडं खाऊन घे. आपल्याला निखिलच्या आईकडे जायचं. मी येते तुझ्या बरोबर. काय ग दीदी, एवढी गंभीर का झाली आहेस? निखिलच्या आईची तब्येत बरी आहे ना? नाही अंजू, निखिलचा ॲक्सिडेंट झालाय. ही इज नो मोर. काय? ते माधवराव चांगला माणूस वाटला मला. त्याला गोतात आणण्याचा प्रयत्न करू नका. हे तुम्ही सांगण्याची गरज नाहीये प्रभाकर. नाही म्हणजे तो जितका सज्जन माणूस वाटतो तेवढाच तो धायमोडे साहेब एक नंबरचा हलकट आणि पाताळ यंत्री माणूस वाटतो. दीदी तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. वेळ आहे ना? अरे बसा ना. दीदी तू आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. बोल राजन. दीदी आम्ही आमची इच्छा तुझ्याजवळ बोलून दाखवली होती. ही वास्तू जुनाट कुबडसाठी. तर या वास्तूच्या नावातच रहस्य गुंतलेत. आता सारिका कोण, तिचं सदन कसं काय, वर बंगल्याच्या मालकी हक्कातच आम्ही भावंड असूनही आमची नावं नाही आहेत. मग आता आम्ही अजून काय सुचवणार? तरी बोलून दाखवली इच्छा. ही वास्तू पाडू, रिडेव्हलप करू. प्रत्येकाला किमान 3 BHK फ्लॅट तरी मिळतील. वर काही पैसेही मिळतील. आबासाहेबांनीही तसं प्रपोजल आणण्याची तयारी दाखवली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा 2 रूमच्या जागेत रागिणीला बाळाला जन्म द्यायचा नव्हता. आम्ही दीदी तुला बरोबरीने सांगितलं पण तू होकार भरला नाहीस. वर आबासाहेबांनाही नकार दिलास. पुन्हा कशाचंही सबळ कारण न देता. हे मान्य करशील तू? मान्य आहे राजन, पण रिडेव्हलपमेंट म्हणशील तर काही तांत्रिक बाजू आहेत. मालकी हक्क म्हणशील तर ते तसं आहे एवढंच म्हणेन. आणि ते तसं का आहे हे जर मी तुला सांगितलं तर घर उद्ध्वस्त होण्याची जास्त भीती वाटते मला. मन मोडतील. एक गोष्ट लक्षात ठेवायची राजन, मला मालकी हक्काचा सोस नाहीये. हे साऱ्यांनाच वाटून जायचंय. पण केव्हा दीदी? ते नाही सांगताय. तोवर आपल्याला थोडी कळ काढावीच लागेल. वेळ आली की या हाताने देईन तुमचा वाटा. तुमची वाट मी गरजेनुसार मोठीच काढूया. मला कशाला लागणार आहे एवढी जागा, पण थांबायला हवं. दीदी पण बाळाचा जन्म कसा काय थांबवायचा? राजन, जास्त खेचाखेच न करता सांगून टाक. दीदी आम्ही
लिव्ह अँड लायसन्सवर एक फ्लॅट बघितला आहे. लिव्ह अँड लायसन्सवर विचारपूर्वक. आम्ही परवा शिफ्ट होतो. हे सांगण्यासाठीच तुझी भेट घेतली. तुम्ही पूर्ण विचार केलाय दोघांनी? हो दीदी, आम्ही पूर्ण विचार केला. तुमच्या दुर्दैवाने या वाड्याचा तिढा उद्या संपलाच. तर तुम्ही वाडा सोडून दिलात, म्हणजे इथला हक्क सोडून दिलात असा अर्थ घेतला जाईल. याचा विचार केला तुम्ही? असं कसं होईल? राजन आणि अंजली तुमची भावंड आहेत, तरीही हा तिढाच असा आहे. तो सुटल्यावर मालकी हक्क फक्त माझ्या एकटीच्या नावावर येणार आहे. तो मग मी माझ्या इच्छेनुसार कुणालाही देऊ शकते. अगदी एखाद्या समाजसेवी संस्थेला सुद्धा. वेल दीदी, तू असं काहीतरी त्रांगडं करणार हे आम्हाला ठाऊक होतं. ठीक आहे, आम्ही सोडला वाडा. पण पुन्हा एक बार विचार करा तुम्ही दोघांनी. आम्ही पूर्ण विचार केला दीदी. दीदी, आमचा विचार पक्का आहे. खूपच पक्का विचार केला तुम्ही. फ्लॅट खरेदी केला? साठी एवढी लपवाछपवी? या घराचे जेवढे फायदे पुढे आहेत त्यासाठी आत्ताचे तोटे सहन करायची तयारी दाखवायला हवी होती तुम्ही. दीदी, आम्ही फ्लॅट खरेदी केलाय हे तुला कोणी सांगितलं? त्याने खऱ्याचा खोटा थोडीच होणार आहे. माधवने सांगितलं असेल. शटाप राजन. तुमचे ते सीए राजे आज आले होते कंपनी. ते सहजच म्हणाले. ठीक आहे, आम्ही निघतो. राजन रागिणी हिरा, आज मला न विचारता जातात. परत येताना मात्र मी जे म्हणेन तेव्हाच तुम्हाला यावं लागेल. हॅलो. काय झोपमोड झाली का काय? नाही, बोला ना शेखरजी. नाही, उचलायला वेळ लागला म्हणून विचारलं. आय एम सॉरी अंजली, वाईट झालं. तुम्हाला कळलं? हो, ज्योतीचा फोन आला होता. खूप डिप्रेस व्हायला झालं. एनिवे, तुम्ही फंड रेस करताय असं कळलं मला ज्योतीकडनं. हो, म्हणजे निखिलच्या आईला तर कोणाचाच आधार नाही आहे. एनिवे, चांगलं काम करताय. एवढी माणुसकी हवीच. अंजली, एक वैयक्तिक विचारू का तुला? विचारा ना. म्हणजे कशाबद्दल? त्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे? हो, त्यांनी मला तसं एकदा बोलून दाखवलं होतं. पण आता असं वाटतंय कदाचित तो गंमत करत असावा. तूही? नाही, इट वॉज सो कॅज्युअल. डोंट टेक इट पर्सनली. ज्योती काहीतरी म्हणाली तसं म्हणून विचारलं. मी फोन अशासाठी केला होता की मी माझा 20,000चा चेक तुझ्या कॉलेजमध्ये पाठवून दिला आज दुपारी. उद्या तुला मिळेल तो. तो मिळाला की एक SMS टाक फक्त.
सो नाईस ऑफ यू सर. वी ऑल आर ऑब्लाइज्ड. डोंट मेन्शन इट. मी SMS करते तुम्हाला. बाकी ठीक? हां, बिझनेसमध्ये थोडी गडबडच आहे. अशी फेज येते. आता त्याच मीटिंगसाठी निघालोय मी. ओके, चल बाय बाय. ओके सर, बाय. रागिणी, काय झालं? अशी का बसलीस? थकलीस का? मानसिक. आजची आपली वाड्यातली शेवटची रात्र. हो, थोडं टेन्शन आहे, पण दीदीला सगळं सांगितल्यामुळे थोडं बरं वाटतंय. दीदीनी हुकमाचा एक्का स्वतःपाशीच ठेवला. रागिणी प्लीज, आता जाऊ दे ना. मला सांग, टेम्पो कधी येणार आहे? येईल लवकरच. हे बघ, पराष्टेकर साहेबांनी पुस्तक दिलंय, बाळाची काळजी कशी घ्यायची. एक गोष्ट समग्र वाचली. आपण मुलाशी बोबडं बोलतो ना, ते टाळायचं. काय वेडेपणा चालवलायस राजन. आत्ताच कसं सांगता येईल की मुलगा होणार आहे का मुलगी? हे बघ, होणारं बाळ तुला बाबा आणि मला आई बनवणार हे नक्की. जॅन, फेब, मार्च जीवनात जीवणार. हिवलीशी पावलं, बाळ मोठी, भरपूर जावळ. कसं असतं ना रागिणी, घर आनंदाने ओसंडून जातं. बारसं आपण थाटात करू. मुलगा झाला तर नाव का ठेवायचं? काहीतरीच काय, किती पुढच्याचा विचार करतोयस? मी ना अर्णव ठेवणार. मला समुद्र खूप आवडतो. तुला आवडलं ना? छान आहे. मुलीचं नाव राहिलंच. राहू दे रे, झाल्यावर बघूया. नाही नाही, मला सायोरी आवडलंय. बरं का रागिणी, तू वर्षभर तरी घरी राहायचंस. शहाणा आहेस, फार तर 6 महिने. आणि मग मग ऑफिस. मी तर पहिली गाडी पकडून घरी येणार. रोज एक नवीन खेळणं आणणार. आपलं बाळ, आपल्या जन्माचं सार्थक. इवलासा जीव सारं जगणं व्यापून टाकतो. निसर्गाची काय किमया असते ना. तुझा थोडा अंश, माझा थोडा अंश. चमत्कार असतो, चमत्कार. रागिणी, अगं काय झालं? रागिणी, काय होत आहे? हा, थांब थांब थांब, मी फोन करतो. पोटात दुखतंय. आता मी डॉक्टरना फोन करतो. अंजू, दीदी, तुझ्यात खूप काय येतंय. एक मिनिट, मी फोन लावतो. हॅलो हॅलो डॉक्टर. अंजू, 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 अगं हा डॉक्टर. हा राजन बोलतोय. हिच्या पोटात अचानक दुखायला लागलाय. हा, काय करू? हो, एक मिनिट, मी घेऊन येऊ का हॉस्पिटलमध्ये? मग तुम्ही जरा ॲम्ब्युलन्स करता का? हां, ओके, थँक्यू व्हेरी मच. मी आबासाहेबांना फोन करतो. काळजी करू नको. रागिणी, सगळं ठीक होईल. हॅलो, हां हॅलो आबासाहेब, रागिणीच्या पोटात दुखायला लागलाय. दीदी, मी करू का दादाला फोन? नको, राजन टेन्शनमध्ये असणार. हवं तर आबासाहेब आपल्याला फोन करतील. अगं मग मी आबासाहेबांना फोन करून विचारते. नको, मी करते. राजन, दादा, काही नाही, रागिणीचे कपडे घ्यायला आलो होतो. राजन काय झालं ते तरी सांगशील का? दीदी,
या वाड्याने आमचं बाळ खाल्लं. अबॉर्शन. बाबा तुमची पुंडाई कशी कमी पडली हो. अंजू. अंजू, रागिणीची तब्येत कशी आहे? ठीक आहे ग, पण तिला खूप शॉक बसलाय. आबासाहेब सतत समजूत काढत असतात तिची. बरं मी भेटायला गेले तर? नको दीदी. अगं मी दादाला विचारलं होतं तसं, तर तोच म्हणाला की फॉर गॉड सेक दीदीला हॉस्पिटलमध्ये पाठवू नकोस. नाही म्हणजे बहिणी कधी काय बोलेल काही सांगता येत नाही. ठीक आहे अंजू, ठीक आहे. अगं दीदी तू नको ना एवढी काळजी करूस. हे बघ सगळं व्यवस्थित होईल. हं? ए मी तुझ्या आवडीची मस्तपैकी स्ट्रॉंग कॉफी करून आणते. तुला बरं वाटेल. आलेच मी. हॅलो. हॅलो आबासाहेब, नमस्कार. हां नमस्कार. तुम्ही हॉस्पिटलमध्येच आहात? नाही घरीच, म्हणजे आता येतो एवढाच. थोडा वेळ आहे ना आबासाहेब? हो आहे ना, बोल. आबासाहेब तुम्हाला काय वाटतं, मी रागिणीला भेटायला यावं का? नाही म्हणजे तसं विचारणं बरोबर नाही, पण वेळच तशी आली आहे. खरं तर हा घरचा मामला आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बघ मुग्धा, तुझ्या एकंदरीत दुर्लक्ष केल्याचा खूप राग त्यांच्या मनात आहे. एकतर या सगळ्याचा परिणाम या दुर्दैवी प्रसंगात झाला असा एक ठाम समज झालाय. तेव्हा तू सध्या तरी येऊ नयेस असं मला वाटतं. उगीच कटू प्रसंग उद्भवायला नको. चार अद्वा तद्वा शब्दही उधळले जाण्याची शक्यता आहे. यात माझं काही चुकलंय असं तुम्हाला वाटतंय का आबासाहेब? नॉट एक्झॅक्टली दॅट वे. पण मुग्धा, मी तुझे काही हट्ट समजू शकत नाही. म्हणजे तू तुझ्या सख्ख्या भावंडांना विश्वासात घेत नाहीस हे मीही समजू शकत नाही. अर्थात तू विचारलंस म्हणून मी सांगितलं. अदरवाईज तुमच्या घरगुती भांडणात मला पडायचं नव्हतं आणि नाहीये. ओके आबासाहेब, तुम्ही वडीलधारे आहात म्हणून तुम्हाला सांगते. मी त्यांना माझं नाईलाज सांगितलं. आता ते त्याचा उलगडा करण्याची वेळ ठेपलीच आहे. मी जर आत्ता त्यांना सांगितलं तर आत्ताच हे घर कोसळेल. त्याला पर्याय नाहीये आबासाहेब. त्यांचा सगळ्यांचा विश्वास उडेल. माझ्या मनात त्यांना जपण्याचा आटोकाट प्रयत्न आहे आणि तो राहीलच. या साऱ्या दुर्घटनेला शेवटी मी जबाबदार ठरते. त्याविषयी मी माफी मागते असं सांगा आणि मी येणार नाही.
सुखात राहा म्हणावं. आबासाहेब, मधल्यामध्ये मी तुम्हाला त्रास देते त्याबद्दल मी माफी मागते. मी फोन केला होता तेवढं मात्र सांगा. ठेवते मी. आम्ही विचार करतोय की इथे येऊन राहूया, म्हणजे सगळं स्थिर स्थिरावर होईपर्यंत. राजन, पुन्हा सारिका सदनमध्ये जाण्याचा विचार केला असतात तर मुग्धा पुढे हात जोडून विनंती केली असती आणि तुम्हाला वाड्यावर पुन्हा घ्यायला सांगितलं असतं. राजन, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मला नाही वाटत तुम्ही या घरात पुन्हा राहायला यावं.